कथेचे शीर्षक आहे प्रेमकथा लग्नानंतरची. लेखिका स्वप्नाली. वाचक निकिता लोखंडे साखळकर. प्रेमकथा लग्नानंतरची भाग 10. नचील आज लवकर जाग आलेली. तिच्या निखळ निरागस सौंदर्याकडे तो नेहमीप्रमाणे टक लावून बघत होता. तिचाच विचार करत होता. तेवढ्यात त्याला आदूचा फोन आला. फोनच्या रिंगने ती जागी होऊ नये याचा त्याने आटोकाट प्रयत्न केला, पण काहीही उपयोग झाला नाही. मयू लगेचच जागी झाली. ती पटकन उठली आणि त्याच्याकडे बघून हळूच हसली आणि जीएम म्हणत त्याला पहिल्यांदा जीएम किस दिलं. तो म्यूट झालेला. तिच्यातला हा बदल त्याला आवडला. पण आज असं अचानक कसं काय? या विचारात त्याने आदूला परत कॉल केला. तिने पण कशासाठी फोन केला हे न सांगता धमकी वजा बोलणं संपवून कॉल कट केला. बेडरूम मध्ये बसून मोबाईल मध्ये लक्ष असल्याचं भासवत नची चोरून तिलाच बघत होता आणि ती आज एकदम शांत आणि वेगळी का वागतीये हेच कळत नव्हतं. त्यात आंघोळ करून आल्यावर आज मयूने साडी का नेसली असेल? एकंदर त्याच्या मनात सगळे प्रश्नच होते. ती जशी किचनकडे वळाली तसा तोही पटकन हॉलमध्ये आला. पेपर वाचण्याचं निमित्त करून तो चोरून तिच्याकडे बघत होता. तिने साडी आवरतच त्याला चहा आणून दिला आणि ती तशीच बेडरूम मध्ये गेली. ठरवल्याप्रमाणे आज ती छोटीशी पार्टी ठेवणार होती. लग्नानंतर दोघेही कोणाकडे गेले नव्हते आणि त्यांनीही कोणाला बोलावलं नव्हतं. सगळ्यात आधी तिने ऋषीला कॉल करून नचीच्या सगळ्या मित्रांना, विशेषतः जेलमध्ये सोबत गेलेल्या मित्रांना इन्व्हाइट करायला सांगितलं. पोलीस ठाण्यात ती स्वतः जाऊन सगळ्यांना निमंत्रण देणार होती. खरं तर साडीने तिला खूप अवघडल्यासारखं झालेलं. आरशात बघत साडी सोडायचा विचार करणार तेवढ्यात नचीचे थंड हात तिच्या कमरेवर फिरत होते. अशा अचानक झालेल्या स्पर्शाने ती मोहरली होती. त्याच्या हातावर हात ठेवून ती म्हणाली, अंघोळ? चल दोघेही करू. कशी ना? अचानक इतकी हिंमत येते कुठून? मयूने विचारलं. हक्काच्या बायकोला बोलतोय, पळवून आणलेली नाहीये. मयू त्याची मिठी सोडवून त्याच्याकडे बघते आणि त्याच्या गळ्यात हात घालून म्हणते, पळवून? आणि तुम्ही? हो मग, मला नाही पटत. का? एखाद्या मुलीला दुखावून तुम्ही तिला पळवून आणणार? खरंच? अगं, तिचं जर माझ्यावर प्रेम असेल तरच, नाहीतर मी कशाला तिला पळवून आणू? पुरुषांनी स्त्रियांचा नकार पचवणं खूप गरजेचं आहे आता. तो नकार अहंकारात बदलून द्यायचा नाही. सहनशील होणं गरजेचं आहे. तेच प्रेम आयुष्यभर लक्षात ठेवा. त्यातही खूप मोठं सुख आहे. हे लोकांच्या लक्षात काय येत नाही कोणास ठाऊक. नची हसत म्हणाला, अगदी खरंय. आणि यार जाऊ दे ना, एकीने नकार दिला तर दुसरी बघा. प्रेम शोधलं की सापडतच. नची म्हणाला, म्हणजे मी नकार दिला असता तर? माफ करा मॅडम, इतका विचार मी कधी केला नाहीये. एकदाच प्रेम केलं, ते मिळेल की नाही खात्री नव्हती. दुसऱ्यांदा कधी फिरत बसू? नची म्हणाला. यू मीन टू से? नाही, अजिबात नाही. मला काहीच म्हणायचं नव्हतं. सॉरी, मी आंघोळीला जातोय. तू आली तर आवडेल मला आणि मी वाट बघतोय. असं म्हणत तो बाथरूम मध्ये निघून जातो. ऐका ना, मी जरा बाहेर जाऊन येते. जरा कामं आहेत. जेवण करायला परत येते. सगळं झालंय, फक्त चपात्या केल्या की झालं. जाऊ का मी? काय यार, मला वाटलं माझ्यासोबत आंघोळीला येशील, पण टॉवेल द्यायचा सोडून तू तर बाहेर निघालीस. मयूला काय बोलावं कळत नव्हतं. स्टेशनमध्ये जाणं तर महत्वाचं होतं. उद्या येईन ना मी आंघोळीला. आता प्लीज जाऊ का? नची तिचं बोलणं ऐकून तसाच बाहेर डोकावला. रिअली? उद्या नक्की ना? त्याचा उत्साह बघून ती लाजून एकदम मागे फिरली. येते मी, असं म्हणत ती निघाली. पोलीस स्टेशनमध्ये पोहोचल्यावर पहिल्यांदा ती साळुंखे सोबत सगळी चर्चा करते. कसं हे सगळं सरप्राईज? आणि नचीला काही कळू द्यायचं नाही. सगळा प्लॅन समजून सांगितल्यावर तिने सगळ्यांना भेटून संध्याकाळी सहकुटुंब येण्याचं आमंत्रण दिलं. त्या सगळ्यांशी बोलली, त्यांची चौकशी केली आणि पटकन तिथून निघाली. संध्याकाळच्या पार्टीसाठी जरासं शॉपिंग जे करायचं होतं. शॉपिंगची सगळी लिस्ट केल्याने तिथेही तिला वेळ लागला नाही. प्रश्न हा होता की हे सगळं सामान आत कसं घेऊन जायचं. पण तिचं डोकं तर सुपर फास्ट. तिने सगळं साहित्य गाडीतच ठेवायचं ठरवलं. नची बाहेर गेला की लगेच घरात घेऊन यायचं असं ठरवून मॅडम घरी आल्या सुद्धा.
घरी येऊन पटकन जेवायचं म्हणून ती आवरायला बेडरूम मध्ये जाते, तर नची तिथे स्टेशन मध्ये जाण्यासाठी तयार होताना दिसतो. हे काय, आता कुठे निघालात तुम्ही? हात अजून नीट नाहीये तुमचा, विसरलात का? आणि तुमची सुट्टी चालू आहे, मयू म्हणाली. अगं पोलीस स्टेशन मध्ये नाही जाते, मला हेडक्वार्टरला अचानक बोलावलंय, लगेच येणार आहे मी परत. मयू मनातच म्हणाली, बरं झालं, तेवढा तयारीला वेळ मिळाला. काय झालं, कसला विचार करतेस? तू येतेस का माझ्यासोबत? नचीने विचारलं. नाही नाही नको, तुम्ही या जाऊन, पण लवकर या हा. काही विशेष प्लॅनिंग दिसतंय, खट्याळ हसत नची म्हणाला. काहीही विशेष प्लॅनिंग नाहीये, पण तुमच्या डोक्यात भरपूर काही शिस्त असं मला वाटतंय. हा हो ना, आज घरी आल्यावर त्याच प्लॅनवर काम करणार आहे, अगदी पूर्ण मन लावून, असं म्हणत तो तिच्या जवळ आला. मयू सुद्धा अगदी टक लावून त्याच्या डोळ्यात बघत होती. लगेच भानावर आली. तुम्हाला ना वेळ नाही काळ नाही, आपण काय करतोय हे लक्षात येतच नाही का? चला आता आवरा आणि पटकन परत या, असं म्हणत ती त्याला दरवाजाजवळ सोडायला जाते. आता जातोय, पण जेव्हा येईन ना तेव्हा सरसकट सगळा मोबदला घेतला जाईल. बी रेडी जाने मन. बाय, नची म्हणाला. बाय म्हणून मयूने गाडीतलं सगळं साहित्य घरात घेतलं. गाणं गुणगुणतच ती कामाला लागली. संध्याकाळची सगळी तयारी झाली होती. घरात तिने छान छान छोटी लाइटिंग केली होती. चंदेरी रंगाच्या पट्टीवर हॅपी अॅनिव्हर्सरी असं लिहिलेलं. जेवणाची ऑर्डर दिली होती. तिने साऊथ इंडियन टाईप मोती आणि सोनेरी रंगाची साडी नेसली. केसांना पूर्ण मोकळं सोडलं होतं. कुरळी केस तिच्या सौंदर्यात अजूनच भर टाकत होते. फिकट रेड लिपस्टिक, डोळ्यांना काजळ, रेड टिकली. असं गाणं गुणगुणतच आदिती एंट्री घेते. ऐक ना मयू, तू इतकी गोड दिसतेस की मला कधी नव्ह तर एक मराठी गाणं सुचतंय. मी म्हणू का ग? मी नाही म्हटलं तरी तू सांगणारच नाहीयेस का? सांग पटकन. झाल्या तिन्ही सांजा, करून शृंगार ताजा, वाट पाहते मी ग, येणार साजण माझा. आदू गाणं म्हणायला लागली. अगदी तसं काही नाही हा, पण हो, वाट तर मी नक्की बघतीये. बघू आता कधी येतोय माझा साजण. मयू लाजतच म्हणाली. अगं हो हो, येईल तो. तोपर्यंत जे आले आहेत त्यांना तर भेटून घे, आदू म्हणाली. संध्याकाळचे 10 वाजून गेले तरी नचीचा पत्ता नसतो. फोन केला तरी तोही उचलत नाही. सगळे येऊन तसेच परत गेले. मयूला वेगळंच टेन्शन आलेलं. हॉलमध्ये येरझाऱ्या घालून आता ती हेडक्वार्टरला जायचा विचार करत होती. तेवढ्यात नचीच्या गाडीचा आवाज तिने ओळखला आणि तिच्या जीवात जीव आला. ती तशीच बेडरूम मध्ये आली आणि झोपायचं नाटक करू लागली. नचीने दरवाजा उघडला तसा समोरचा प्रकार बघून तो गोंधळलाच. सगळी तयारी बघून त्याच्या लक्षात आलं होतं की आपण कुठे माती खाल्लीये. तो तसाच बेडरूम मध्ये गेला. ती झोपलेली नाहीये हे त्याला माहित होतं. तो तसाच फ्रेश होऊन तिच्या शेजारी येऊन झोपला. मयू, इतका महत्वाचा दिवस विसरलो ग. रिअली सॉरी. आज खूप महत्वाचं काम होतं आणि एक गुड न्यूज पण द्यायची आहे. पण आता तू झोपलीस तर उद्याच सांगतो तुला, असं म्हणत मुद्दामून झोपेचं नाटक करत होता. पण मयू खूपच रागवली होती. तिने शांत राहणंच पसंत केलं आणि दोघेही तसेच झोपून गेले. सकाळी उठल्यावर नचीने सगळीकडे बघितलं. मयू घरात नव्हती. तेवढ्यात त्याच्या मोबाईलवर तिचा मेसेज आला. सॉरी, रात्री तुम्ही आलात तेव्हा मी जागीच होते, मुद्दामून उठले नाही. खूप राग जो आलेला मला, पण आता मी ओके. कारण सकाळी उठल्यावर मला असं वाटलं की खरंच माझ्याशी लग्न करून माझ्यावर प्रेम करून तुम्ही माझ्यावर किती उपकार केलेत. त्यामुळे तुमच्यावर रागवण्याचा रुसण्याचा हक्क नाहीये माझ्याकडे कदाचित. त्यामुळे कालसाठी मी तुमची माफी मागते. मी ऑफिसला आलीये, जेवण सगळं तयार करून ठेवलंय. बाय. नचीला तिने हे उपकार वगैरे काय लिहिलंय हे कळतच नव्हतं. त्याने लगेच सावरलं आणि तिच्या ऑफिसच्या केबिन मध्ये येऊन पोचला सुद्धा. पण तिथे येऊन पाहतो तर मयू तिथे नव्हती. मग त्याने शिपायाकडून माहिती घेतली तेव्हा कळलं ती तिथेच ऑफिसच्या बाहेरच्या गार्डन मध्ये बसलीये. तिथे नची भेटायला गेला तर आदितीही सोबत होती. मयूला सरळ जाऊन विचारायचं असं ठरवून तो तिथेच जाऊ लागताच त्याला त्या दोघींचं संभाषण स्पष्ट ऐकायला येत होतं. तो जरा वेळ तिथे ऐकतच थांबला.
काय मग, आमचे परम मित्र रात्री कधी आले? आणि 1 मिनिट, तुझी सुट्टी आहे तरी पण ऑफिसला का आलीस? आदूने मयूला विचारलं. मला विचारण्याऐवजी तुझ्या मित्रालाच विचार ना. आणि सुट्टी असताना ऑफिसला येणं हे मी तुझ्या परम मित्राकडूनच शिकलीये. त्याचं नक्कीच काहीतरी महत्वाचं काम असेल ग, त्याशिवाय तो असं नाही करणार. फोन करून सांगू शकत होते ना, मयू म्हणाली. त्याला काय माहित त्याच्या बायकोने असा काहीतरी प्लॅन केला असेल. मुद्दा तो नाहीये. मग मला नाही माहित. तू उगाच चिडचिड करतेयस मयू. हो, माहितीये मला, आणि त्यामुळे खूप अस्वस्थ पण वाटतं मला. पण मन ऐकत नाहीये. कळतंय मला की खूप हट्टीपणा करतेय, पण आपोआप होतोय तो. ऐक ना, ऐक मयू, रिलॅक्स हो, प्लीज रिलॅक्स हो. आणि रडतीयस का? मयू त्यावर तिने केलेला मेसेज दाखवते. आदू ओरडतच म्हणते, मूर्ख आहेस का? उपकार? काय ते कसले उपकार? प्रेमाला उपकार म्हणतेस तू? रागात होते म्हणून, मयू म्हणाली. तुला मी आज ओळखत नाहीये. काय झालं? बोल ना. काल रात्री विचार करताना मला असं वाटायला लागलं की खरंच इतकं प्रेम करणारं कोण असेल. पण त्याच्या काही अपेक्षा असतीलच ना. कोण कसं इतकं परफेक्ट असेल? 1 वर्ष झालं लग्नाला, पण तुझ्या मित्राने चुकून पण स्पर्श केला नाही मला. माझ्या मनाचा विचार करणाऱ्याचा हा एक प्रकारे उपकारच झाला की माझ्यावर. मग मला सांग, मी अशा व्यक्तीवर रागावणं, ते पण एका क्षुल्लक कारणावरून, किती चुकीचं आहे? मयू म्हणाली. आदू हसतच म्हणाली, खूप चुकतीयस तू. तो तुझ्यावर प्रेम करतो, आणि गेल्या 1 वर्षात तुला कधीही तसं जाणवलं नाहीये की तो तुझ्यावर उपकार करतोय. इतक्या क्षुल्लक कारणासाठी आपण रुसलोय हे तुझ्या लक्षात आलं. सॉरी बोलून त्यांच्यासारखाच हा वाद तू थांबवू शकत होतीस, पण मध्ये इगो आला आणि त्याचंच रूपांतर उपकारात झालं. आणि हे सगळं एकत्र होऊन आता तू स्वस्थ झालीयस. अगदी खरंय, माझं चुकलं हे मान्य आहे, पण मयू म्हणाली. इथे पण इगो येतोच का? पण सोडला बघ इगो. आत्ताच कॉल करते आणि घरी जाते. ए थांब, लगेच कुठे? तुझ्या मनातला गोंधळ शांत झाला ना, मग ठीक आहे. त्याला करू दे ना. तुझा राग घालवायचा प्लॅनिंग. अरे 1 वर्षातलं हे पहिलं भांडण आहे, जरा रुसून घे. आदू म्हणाली. नको ग, काल मला कोणती तरी न्यूज पण देणार होते, पण माझाच मूर्खपणा नडला. मला माहितीये, पण मी सांगणार नाहीये. आणि मला नच्याने सांगितलं नाहीये, मला दुसऱ्या मित्रांकडून कळाले ती न्यूज. आदू म्हणाली. किती दुष्ट आहेस ग तू. हा, ती तर मी आहेच. कुशाक? अजिबात नाही. ते बघ ना, काय हँडसम आहे तो. त्याचा ड्रेस तर बघ, काय ड्रेसिंग सेन्स आहे, मार डाला. आदू म्हणाली. हा, ठीकठाक आहे. नच्ची इतका परफेक्ट नाहीये. आता नच्याला मी प्रपोज केलं असतं तर तुझा नंबर नसताच लागला. आणि काय ग, अहोवरून डायरेक्ट नची. वा, प्रगती आहे ग मयू. चल निघूया, खूप वेळ झालाय. ऑफिस का आपल्या पप्पांचं नाहीये. असं म्हणत दोघेही आत येतात. नचीने सगळं ऐकलं होतं, त्यामुळे आता या विषयावर बोलण्यासारखं त्याला काहीच वाटत नाही. म्हणून तो रिलॅक्स निघून येतो. कालची सजावट तशीच असते. जाता जाता ती ताजी फुलं, रंगीबेरंगी मेणबत्त्या घेऊन जातो. घरी गेल्यावर आधी सगळं नीट आवरतो. फुलं ऐनवेळी ठेवता येईल असा विचार करून मेणबत्त्या व्यवस्थित सेट करतो. संध्याकाळी जेव्हा मयू घरी आली तेव्हा अंधार पडला होता. पूर्ण घरात अंधार होता. तो घरात आहे की नाही हे कळायला मार्गच नव्हता. तिने लाईट लावली तेव्हा नची सोफ्यावर झोपला होता हे दिसलं. हे असे कसे झोपलेत असा विचार करत ती बेडरूम मध्ये जायला निघाली तर तिथे तिला लॉक आणि सॉरीची नोट दिसली. आता काय करावं तिला सुचेना. ती तशीच सोफ्यावर येऊन बसली. लेटर वाचून तिला स्वतःचा राग आलेला. हळूच त्याच्याकडे सरकून त्याचे पाय ती स्वतःच्या मांडीवर घेते आणि हळूहळू त्याचे पाय दाबते. तिच्या स्पर्शाने त्याला जाग येते आणि तो पटकन उठून बसतो. लॉक म्हणजे मला चेंज करायचं होतं म्हणून विचारलं? मयू म्हणाली. आज इकडच्या रूम मध्ये चेंज करणार का? माझे कपडे नाहीयेत तिकडे म्हणून थांबले. मी कपडे बाहेर काढून घेतलेत. बर, चहा घेणार का? मी ठेवते. हो. फ्रेश होऊन मयू चहा ठेवत होती. तोच नची तिच्या मागे येऊन उभा राहतो आणि हळूच तिच्या कानात सॉरी बोलतो. ती शहारते, पण वेळीच स्वतःला सावरते. सॉरी तर मी बोललं पाहिजे,
तुम्ही आल्यावर पण रात्री आपण दोघे जण सेलिब्रेट करू शकत होतो, पण माझ्यामुळे तेही झालं नाही आणि तुमची गुड न्यूज पण ऐकली नाही. रिअली सॉरी. आता राहू दे ना सगळं, आज आपण सेलिब्रेट करूया, चालेल का? हो, मला आधी न्यूज सांगाल का? नची तिला मिठी मारत म्हणाला. आता माझा मूड नाहीये, नंतर सांगू का? मूड नाहीये म्हणजे? आज माझा मूड जरा वेगळा आहे. एक मिनिट हा. असं म्हणत तो बेडरूमचं लॉक उघडतो. ती काय बघणार नाही याची काळजी घेत तो तिला एक सुंदर अशी साडी आणून देतो. हे काय? नची हाताची घडी घालून तिच्याकडे हसत बघत असतो. जेवणे आटपून नेसले तर चालेल का? मला तर चालेल, पण आटप तुझं. खूप काही बनवत बसू नकोस. आजच्या दिवशी मला डाळ खिचडी चालेल, असं बोलून तो बेडरूम मध्ये जातो. त्याची उत्सुकता बघून तिला खूप हसायला येत होतं. जेवण बनवण्याची इच्छा नव्हती, पण नचीला खूप भूक लागली होती. भूक कंट्रोल होत नव्हती हे तिच्या लक्षात आलं, म्हणून तिने जेवण आवरायला घेतलं. तोपर्यंत त्याने मस्त गुगल साहेबांची मदत घेत अजून कशी सजावट करता येईल हे बघत होता. जेवण झाल्यावर मयूने त्याला हाक मारली. दोघेही जेवायला बसले खरे, मनात संमिश्र भावना होत्या. दोघेही हुरहुर, आनंद, लज्जा, भीती सगळंच एकाच वेळी अनुभवत होते. मयूची तर त्याच्याकडे बघण्याची हिंमतच होत नव्हती. जेवण आटोपल्यानंतर ती उगाचच किचनमध्ये काम काढून वेळ काढत होती. मी वाट बघतोय, आज जर माझी झोप लागली ना तर याला तू कारणीभूत आहेस. हो आलेच, मयू म्हणाली. ती 5च मिनिटात आवरून आली. हा मोबाईल मध्ये गेम खेळत होता. तिला बघता क्षणी त्याने मोबाईल बाजूला ठेवला. पीच कलरच्या नेटच्या साडीत सोनेरी कुंदन उठून दिसत होते. स्लीवलेस ब्लाउज, मागे फक्त 2 हुक. नची केसात हात फिरवून हळूच हसत तिच्याकडे बघत होता. तिने आत आल्यावर रूम बघितली तर लाजून ती तिथेच उभी राहिली. लाईट सगळ्या बंद करून त्याने सुवासिक मेणबत्त्या लावल्या होत्या. ते वातावरण बघून ती अगदी शहारून गेली. घायल तर तू नेहमीच करतेस. अगदी पहिल्या दिवशी भेटली तेव्हाही आणि काल रात्रीही आणि आता वर. तुला माहितीये का तू कशी दिसतेस? हे सांगायला माझ्याकडे शब्द नाहीयेत. मयू हळूच त्याच्या मिठीत शिरते. तुम्हाला आवडलीये ना? मग झालं तर. हा शृंगार सार्थकी लागला. ओ शृंगार हा? मग काय तर, काल पण केलेला, मयू म्हणाली. अगं माझं प्रमोशन झालं ना, त्यासाठी बोलावलेलं मला, म्हणून लेट झालं. काय? ओ दॅट्स ग्रेट, कॉंग्रॅच्युलेशन्स. आज तर डबल सेलिब्रेशन म्हणताय, नची म्हणाला. हो नक्की. नची हळूच तिला मिठीतून सोडवतो, तिला सरळ झोपवतो आणि तिच्याकडे कूस करून म्हणतो, मला तर काय बोलावं हेच सुचत नाहीये. तुझ्याकडे बघत राहावंसं वाटतंय. मयू हसतच म्हणाली, ओके, मग मी झोपते, तुम्ही बघत बसा माझ्याकडे. असं म्हणतच ती दुसरीकडे वळायला लागते. तेवढ्यात नची तिला थांबवतो. हो का? आज तुला अजिबात झोपूनच देणार नाहीये. मयू त्याला चिडवतच म्हणाली. हो ना? बघा, नाहीतर माझ्या अगोदर तुम्हीच झोपी जायचे. नची लगेच तिला जवळ ओढतो. तिला काही कळायच्या आतच तिच्या ओठांवर अलगद ओठ टेकवतो. सुरुवातीला ती भांबावते, पण त्याचा विश्वासू स्पर्श तिच्यातला तो अवघडलेपणा काढून घेण्यात यशस्वी होतो. दोघेही कितीतरी वेळ एकमेकांवर चुंबनाचा वर्षाव करत होते. त्याचा स्पर्श तिला प्रचंड सुखावत होता. नंतर हळूच नचीने तिची साडी सोडण्यासाठी हात तिच्या कमरेवर ठेवला. आतुरता तर दोघांनाही होती, पण मयूला भयंकर लाज वाटत होती. तिने तिचे तोंड त्याच्या छातीत लपवले. नचीला इशारा कळत होता. हळूहळू दोघेही कम्फर्टेबल झाले. कपडे नावाचा अडसर तर कधीच दोघांच्या मधून गायब झालेला. परमसुख घेण्यात आणि देण्यात दोघेही मग्न होते. एकमेकांवर प्रेम करताना दोघेही कसलीच गडबड करत नव्हते. उघड्या शरीरांनी दोघेही रात्रभर जागून एकमेकांच्या मिठीत रात्रभर प्रेम करत पहिल्यांदाच दोघांचा असा स्पर्श अनुभवत होते. असेच एकमेकांच्या प्रेमात सहवासात दिवस जात होते. रुसवे फुगवे भांडणं सुरूच होती. या सगळ्यात पहिली मयुरी बाहेर पडत होती. तिचा हट्टीपणा, प्रेमात असलेला पॉझिटिव्हनेस, प्रेमात पुढाकार घेणं, लाजणं वगैरे सोडून निर्भीडपणे वागणं, आणि नचीला हे सगळं आवडत होतं. ती किती स्ट्रेसच्या खाली जगत होती हे त्याला समजत होतं. काहीही असो, प्रेम मात्र ते एकमेकांवर जीवापाड करत होते. आज वर्षभराने परत घरात सजावट सुरू होती. मागच्या वेळीसारखी आता पण त्यांची धावपळ सुरू होती, पण यावेळी कारण जरा वेगळंच होतं.
आणि ते म्हणजे नची आणि मयूच्या बाळाची घरात आणण्याची गडबड. सगळं आवरून आरतीचं ताट तयार करून तो मयूला आणायला हॉस्पिटलमध्ये निघाला. रस्त्यातच त्याला 1 वर्षापूर्वीचं सगळं आठवलं. लग्नाच्या वाढदिवसानंतर 2 महिन्यातच मयूला कळलं की ती आई होणार आहे. पण अगोदरच 2 वेळा अबॉर्शन झाल्यामुळे ती काळजीत होती. त्यात तिने नचीला ते सगळं काही सांगितलंच नव्हतं, कारण यावर तो काय रिॲक्ट करेल याची तिला भीती वाटत होती. पण क्लिनिकमध्ये गेल्यावर त्याला हे सगळं आपोआप कळलं. तो पुरता हल्ला होता. असं का घडलं असेल याचा विचार करत ते दोघेही घरी आले. सॉरी, मी तुम्हाला अगोदर सांगितलं नाही, पण तशी कधी वेळच आली नाही आणि माझ्या लक्षात देखील नव्हतं, मयू म्हणाली. पण हे एकदा सोडून 2दा घडलंय, तेही जाणून बुजून केलं गेलंय. कसं? अर्थात सुहासमुळे. लग्नानंतर मला लगेच दिवस गेलेले, पण तेव्हा त्याला मूल नको होतं, कारण शरीर सुखासाठी ते आड येणार होतं. मग काय, घेतला त्याने निर्णय. गोड गोड बोलून मला अबॉर्शन करायला लावलं आणि दारूच्या नशेत सगळं खरं बोलून रिकामा झाला. मला ते बाळ पाहिजे होतं. आणि दुसऱ्या वेळी ती मुलगी होती, त्याला त्याच्यासारखाच दिवटा पाहिजे होता. म्हणजे तुम्ही मुलगा आहे की मुलगी हे चेक केलं? हो. व्हॉट नॉनसेन्स इज दिस? शिकले म्हणजे ते विचारांनी पण सुधारतात असं नाही. नची तिच्या हातात हात घेऊन म्हणतो, आता हे बाळ तुला हवंय का? म्हणजे जरा रिस्क आहे म्हणून विचारतोय. असं का विचारताय? तुम्हाला नकोय का? वेडी आहेस का तू? पण मला तू सुद्धा हवीयेस. इतकं काही रिस्की नाहीये. मी जरा काळजी घेतली की सगळं नीट होईल, मयू म्हणाली. बोलू आपण डॉक्टरांसोबत, बघू काय म्हणतायत ते. तुम्ही ना उगीच टेन्शन घेत असता. सगळं छान होईल. तुला एक सांगू का? सॉरी, पण मी मुलीसाठी नवस केलंय. मला मुलगीच हवीये, तुझ्यासारखी. तुला काय हवं? नचीने विचारलं. मयू हसतच म्हणाली, मला पण मुलगीच हवीये. केस जराशी ट्रिकी असल्यामुळे डॉक्टर सांगतील ती काळजी दोघेही घेत होते. अशातच 7व्या महिन्यात तिच्या एकदम पोटात दुखायला लागलं. डॉक्टरांनी लगेचच डिलिव्हरी करावी लागेल असं सांगितलं. डिलिव्हरीसाठी वेळ लागला, पण तिघीही अगदी सुखरूप होत्या. तिघी म्हणजे 2 जोड्या मुली आणि मयू. मुली झाल्यात म्हटल्यावर नचीने आनंदाने हॉस्पिटल डोक्यावर घेतलं. आताही ते सगळं आठवून त्याला रडायला येत होतं. त्या तिघींना घेऊन तो घरी आला. त्याची तयारी बघून मयू सुद्धा भावनिक झालेली. समोरच त्याने लिहिलं होतं, वेलकम टू कृष्णा अँड मंजिरी.